ॲम्ब्युलन्स घोटाळा प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। निविदा मंजूर झाल्यानंतर कंपनीची स्थापना करण्यात आली। वर्क ऑर्डर निघाल्यानंतर कंपनीची स्थापना झाल्याचं आता तपासात निष्पन्न होत आहे। माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। 15 मार्च 2024 ला कामाची वर्क ऑर्डर निघाली होती आणि त्यानंतर 12 एप्रिल 2024 ला कंपनीची स्थापना झाल्याचं उघड झालंय। सुमित एसएसजी बीव्हीजी महाराष्ट्र EMS प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचं नाव आहे। ॲम्ब्युलन्स टेंडरमध्ये 6000 कोटीहून अधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता। 13 मार्चला तो प्रस्ताव मंजूर झाल्याचं त्या वर्क ऑर्डरमध्ये म्हटलं होतं, परंतु नंतर मी माहिती अधिकारात माहिती घेतली तर असा कोणताही ठराव मंजूर झाला नसल्याचं आढळून आलं। म्हणजे ही निविदा काढण्यासाठी मंत्रिमंडळाचा ठराव झाला असल्याचं खोटंच भासवण्यात आलं, हे आता सिद्ध झालेलं आहे। त्यातच 15 मार्चला ज्या कंपनीची वर्क ऑर्डर काढली त्या कंपनीची स्थापना 12 एप्रिल 2024 रोजी झाल्याचं पुढं आलेलं आहे। शासनाच्या वेबसाईटवरून ही माहिती काढली असता ज्या 3 कंपन्यांनी हे काम घेतल्याचं भासवलेलं आहे। खरं तर असं करता येत नाही, परंतु हा एक मोठा घोटाळा आहे। आम्ही योग्य त्या ठिकाणी दाद मागूच, परंतु महाराष्ट्रातल्या नागरिकांनी आपलं मंत्रालय कशा पद्धतीने चाललंय याकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।